पावसाळ्यातील आरोग्य उत्तम राहावं यासाठी घरगुती औषधी किंवा घरगुती जे मसाले आहेत यांचा वापर कसा करावा याबद्दलची ही एक सीरीज आपण बनवलेली आहे. आजची जी वनस्पती आहे किंवा जे औषधी द्रव्य आहे ते आहे दालचिनी. तर दालचिनीचे जे गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये दालचिनी ही अँटीबॅक्टेरियल सांगितलेली आहे. त्याचबरोबर ती वॉर्मिंग आहे, म्हणजेच दीपन पाचन करणारी आहे, त्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह करणारी आहे आणि त्याचबरोबर ती सर्क्युलेशन व्यवस्थित करते आणि इम्युनिटी बूस्ट करणारी आहे. जर पावसाळ्यामध्ये आपण नियमितपणे दालचिनीचा वापर केला तर त्याचे फायदे असे होतात की आपल्याला जर वारंवार थ्रोट इन्फेक्शन होत असेल तर ती टेंडन्सी बऱ्यापैकी कमी होताना दिसते. पावसाळ्यामध्ये अग्नी हा नॅचरलीच मंद झालेला असतो, तर ह्या अग्नीला प्रदीप्त करण्याचं काम ही दालचिनी करत असते. त्यामुळे डायजेशन वीक असेल तर ते डायजेशन इम्प्रूव्ह करण्याचं काम ही दालचिनी करत असते आणि ऑब्व्हियसली इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम ही दालचिनी करते. तर ही दालचिनी वापरायची कशी? तर पहिला म्हणजे दालचिनीचा चहा करता येतो. तर यासाठी फक्त आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा किंवा मग पावडर असेल तर अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि चांगला त्याला दालचिनीचा कलर आल्यानंतर चांगलं एक साधारण जर 2 कप पाणी ठेवलं असेल तर ते 1 कप उरेपर्यंत आटल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मध घ्यायचा आहे आणि ही हर्बल टी खरं तर खूप सुंदर आहे आणि पावसाळ्यात खूप सूदिंग छान फीलिंग मिळतं ह्या दालचिनीच्या चहाने. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे वापर करण्याचा, तर पावसाळ्यात बऱ्याचदा आपण सूप करतो किंवा वरण वगैरे करतो. तर ह्यामध्ये आपण करतानाच दालचिनीचा तुकडा टाकू शकतो किंवा मग ज्यावेळी आपण ते खाणार असू तर त्यावेळेला वरून आपण दालचिनीची पावडर 1 चिमूटभर टाकू शकतो त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला दालचिनीचे फायदे मिळू शकतात. आणि तिसरा जो उपाय आहे तर त्यामध्ये आपण टर्मरिक मिल्क जे असतं, गोल्डन मिल्क आपण तर बेड टाईमला आपण ज्यावेळेला हे मिल्क घेत असतो तर त्यावेळेला त्यामध्ये सुद्धा आपण डायरेक्टली वरून 1 चिमूटभर दालचिनीची पावडर टाकली तर आपल्याला झोप शांत लागायला मदत होते. त्याचबरोबर डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला पण मदत होते आणि इम्युनिटी बूस्टिंगसाठी सुद्धा खूप छान उपयोग होताना दिसतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.